सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार शिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार जय जय महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार ब्रह्मा सोपान तो झाला ब्रह्मा सोपान तो झाला ब्रह्माचो पण तो झाला ब्रह्माचो पण तो झाला भक्ता आनंद वर्तला भक्ता आनंद वर्तला महाविष्णूचा अवतार अवतार महाविष्णूचा अवतार भक्तानंद वर्तला भक्तानंद वर्तला महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई अतिशक्ती मोक्ताबाई अतिशक्ती मोक्ताबाई दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी महाविष्णूचा अवतार अवतार महाविष्णूचा अवतार दास जणी लागे पाय दास जणी लागे पाय महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार अवतार महाविष्णूचा अवतार सखा
सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार शिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार मना शिवाचा अवतार सदा शिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदा शिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार ना सदाशिवाचा अवतार शिवाचा अवतार नाम सदाशिवाचा अवतार रे स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार विष्णूचा अवतार विष्णूचा अवतार विष्णूचा अवतार
सगमा ज्ञानेश्वर 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 सखमा सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा सखा हे सखा सखा दी सखा माझा ज्ञानेश्वर सखा 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 माझा सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा दर नाम सखा माझा सखा माझा सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा सखा सखा माझा सखा माझा सखा माझा सखा माझा ज्ञानेश्वर रे सखा सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा सखा सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा ज्ञानेश्वर सखा माझा सखा
ना माझा माझा ना ता सका माझा माझा सका 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 माझा सका माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार विठ्ठल 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 सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मासोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे जगपादाने कथेचा विचारू जगपादाने कथेचा विचारू जगपादाने कथेचा विचारू सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनियत यदक्षरमनाख्येय मानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथे ते ख्यातं दैवतमाश्रये सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळेच्या कृपाशीर्वादाने प्रातस्मरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण
रामकृष्ण महाराज यांच्या शुभ प्रेरणेने मार्गदर्शनाने या पुराण पुरुषोत्तम मासाच्या महापर्व कालाला अनुलक्षून संत श्रेष्ठ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या परम सान्निध्यामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होतो आहे आणि अशा या परम पवित्र सोहळ्यातील आजची प्रथम दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त प्रेममूर्ती श्री नामदेवराय महाराज यांच्या कृपांकित शिष्या श्री जणाबाई यांचा असून महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपण ज्यांच्या दरबारामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत या 4 भावंडांचा परिचय आपल्याला दिलेला आहे. विठ्ठल पहिल्या दिवसाची सेवा आहे आणि ही सेवा सामान्यतया मंगलाचरण करणारी असावी असा एक शास्त्राचा दंडक आहे. कारण समाप्ती कामहा मंगलमाचरेत असं एक शास्त्र वचन आहे. आपण हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नतेने पार पडावं असं जर वाटत असेल तर त्या व्यक्तीने मंगलाचरण त्या कार्याच्या आरंभी केलं पाहिजे. मग मंगलाचरण करायचं ही गोष्ट मान्य आहे, परंतु मंगलाचे विषय कोण असू शकतात तर त्याचं चिंतन करत असताना मंगलाला विषय केवळ 2च आहेत. एक परमात्मा श्रीहरी आहे आणि दुसरे संत आहेत. परमात्मा मंगल आहे का मंगल आहे या संबंधामध्ये शांतीपाठामध्ये काही चिंतन आपल्याला पाहायला मिळतात. अशुभानि निराचष्टे तनोति शुभ संततीम स्मृतिमात्रेण यत् पुंसाम ब्रह्मतन मंगलम परम. अर्थात ज्याच्या माध्यमातून अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती होते त्याला मंगल असं म्हणतात. विठ्ठल आणि आचार्यांनी आपल्याला असा विचार सांगितलेला आहे की ज्याचं केवळ स्मरण केलं असताना आपल्या ठिकाणचं आपल्या त्या कार्यातील सगळं अरिष्ट निवृत्त होतं आणि शुभाची प्राप्ती होते असं असलेलं ते ब्रह्म ते मंगल आहे. किंबहुना अतिकल्याण रूपत्वात नित्यकल्याण संश्रयात स्मर्तॄणाम वरदत्वाच ब्रह्मतन मंगलम परम. जे नित्य कल्याण स्वरूप आहे, स्मरण केलं असताना वरदान प्रदान करणारं आहे असं ते तत्व असल्यामुळे त्याला मंगल असं म्हणा. अगदी याचा मुखतः विचार आपल्याला काही श्लोकांमधून पाहायला मिळतो. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनम हरिही. ही सगळी प्रमाणं जर आपण पाहिली तर परमात्मा मंगल आहे ही गोष्ट आपल्याला कळते. आणि जसा परमात्मा मंगल आहे तसे परमात्मा स्वरूपाशी अभिन्न असलेले संत हे सुद्धा मंगल आहेत. विठ्ठल आणि म्हणून एकंदरीत आपली संत वाङ्मयाची परंपरा स्मार्त परंपरा जर आपण पाहिली तर त्यामध्ये सर्वप्रथम भगवंताचं स्मरण केलं जातं मंगलाचरणामध्ये आणि तदनंतर सद्गुरूंचं सकळ मंगळ निधी निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ परमात्मा मंगल आहे तसं परमात्मा स्वरूपाशी अभिन्न असलेलं नाम पण मंगल आहे. वेदांताने नाम आणि नामी यांच्यामध्ये अभेद सांगितला आहे आणि त्यामुळे जसा परमात्म्याचं मंगल स्वरूपाचं चिंतन आहे त्याप्रमाणे नामाचंही चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. जसा परमात्मा मंगल आहे
त्याप्रमाणे परमात्म्याशी अभिन्न असलेले सद्गुरू संत हे देखील मंगल स्वरूप आहे. म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी जर आपण पाहिली, देवाचं वंदन झाल्यानंतर सद्गुरूंचं मंगलाचरण आपल्याला पाहायला मिळतं. अनेक अध्याय असे आहेत की त्या अध्यायांमध्ये सद्गुरूंचं मंगलाचरण आहे. आणि असं असल्या कारणानेच या सप्ताहाच्या आरंभी सद्गुरूंचं स्वरूप चिंतन करून या सप्ताहाचं मंगलाचरण करावं, या उद्देशाने या अभंगाची केलेली योजना आहे. विठ्ठल हर विठ्ठल हर विठ्ठल. एकंदरीत अभंगाचा अर्थ जर आपण पाहिला, अगदी सुटसुटीत सरळ सरळ अभंग आहे. चारही कडव्यांमध्ये या चार भावंडांचा परिचय दिलेला आहे. सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत, साधकांचे मायबाप ज्ञानोबाराय कोण आहेत, सोपान देव कोण आहेत आणि मुक्ताबाई कोण आहेत, हा सरळ सरळ विचार आहे. परंतु या प्रत्येक ठिकाणी एक विचार महत्त्वाचा आहे की हा अवतार आहे अशी भाषा आपल्याला या अभंगामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणूनच हा त्यांचा परिचय आहे असं मी म्हणतो. काय आहे परिचयाचा विचार करत असताना दोन प्रकारचा परिचय आपल्याकडे दिला जातो. एक व्यावहारिक परिचय असतो आणि एक तात्विक परिचय असतो, पारमार्थिक परिचय असतो. असे परिचयाचे दोन प्रकार आहे. मग व्यावहारिक परिचय म्हणजे काय असतो, तर नातेसंबंधाचा विचार ज्यामध्ये अभिव्यक्त केला जातो त्याला व्यावहारिक परिचय असं म्हणतात. उदाहरण मी आपणास सांगतो. प्रभू रामचंद्र कोण आहेत असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अनेक आपल्याला विशेषणं पाहायला मिळतात. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थ पुरुष पूर्ण कौसल्ययो रघुत्तमः. हा श्लोक जर आपण पाहिला तर रामरायांना दाशरथी म्हणणं, कौसल्येय म्हणणं, लक्ष्मणानुचर म्हणणं, किंबहुना भरताग्रज म्हणणं हा सगळा प्रभू रामचंद्रांचाच परिचय आहे. सीतापती म्हणणं रामचंद्रायांचा परिचय आहे, परंतु हा परिचय मात्र व्यावहारिक परिचय आहे. कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी पती आहे, कुणाचा तरी पिता आहे, अशा संबंधाने असलेला जो परिचय असतो याला व्यावहारिक परिचय असं म्हणतात. पण त्याच प्रभू रामचंद्रांचा पारमार्थिक परिचय काय आहे, तात्विक परिचय काय आहे असा जर आपण प्रश्न विचारला, अध्यात्म रामायणाच्या पहिल्याच सर्गामध्ये त्याला रामसर्ग असं म्हणतात. जानकी मातेने मारुतीरायांना प्रभू रामचंद्रांचा तात्विक परिचय सांगितला. विठ्ठल रामसर्गात गोड प्रसंग आहे. जानकी माता प्रभू रामचंद्र निवांत बसलेले आहेत आणि समोर मारुतीराय येऊन बसले. कसे होते मारुतीराय त्याचं वर्णन व्यासनारायणांनी या ठिकाणी केलेलं आहे. कृतकार्यम अर्थात आपली जी कर्तव्य कर्म आहेत ती ज्यांनी पूर्ण केलेली आहेत, आता काही त्यांच्या पाठीमागे व्याप नाही आहे, काम नाही आहे. महामतीम बुद्धी ज्यांची उत्कृष्ट आहे. महामती या शब्दाचा सामान्य अर्थ असा केला जातो ज्याची बुद्धी मोठी आहे. परंतु महामती म्हणजे नेमकं काय, महान नाम परमात्मा आणि त्या परमात्म्याविषयी ज्याची बुद्धी एकरूप तदाकाराकारित झालेली आहे त्याचं नाव महामती आहे. मारुतीराय अशी महामती आहेत. त्यानंतर निरपेक्षम तिसरे विशेषण फार गोड दिलेलं आहे की ज्यांच्या अंतःकरणामध्ये कुठलीही अपेक्षा नाही आहे. किंबहुना निरपेक्ष असताना पुन्हा पुढे एक शब्द दिलेला आहे ज्ञानापेक्षम, म्हणजे अन्य पदार्थांची अपेक्षा नाही परंतु ज्ञानाची अपेक्षा आहे. हे दोन विशेषणे आहेत ही फार महत्त्वाची आहेत. ज्ञान कुणाला प्राप्त होऊ शकेल तर जो निरपेक्ष असेल त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकेल. विठ्ठल आणि असे जे निरपेक्ष आहे, महामती आहेत, कृतकार्य आहेत, ज्ञानापेक्षी आहेत, अशा त्या मारुतीरायांना समोर बघितल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी जानकी मातेला सांगितलं, जानकी एक काम कर, या मारुतीला रामतत्व समजावून सांग. राम कोण आहेत. बघा विचार असा आहे, रामरायाचा आणि मारुतीरायांचा बराच काळ सहवास झाल्यानंतरचा हा विषय आहे. आणि त्यावेळेला जानकी मातेने
मारुतीरायांना समजावून सांगितलं, रामं विद्धे परम ब्रह्म सच्चिदानंद रूपकम. हे प्रभू रामचंद्र म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे, हे सच्चिदानंद स्वरूप आहेत, सत्ता स्वरूप आहेत, अगोचर आहेत. ही सगळी विशेषणं जानकी मातेच्या मुखातली जर आपण पाहिली तर ती प्रभू रामचंद्रांचं तात्विक परिचय करून देणारी वचनं आहेत. विठ्ठल मग त्याप्रमाणे आपण या भावंडांचा जर विचार पाहायला गेलो तर घराण्याचं वर्णन आणि विठ्ठलपंत रुक्मिणी माता यांची अपत्य अशा पद्धतीने आपण ज्या वेळेला हे चिंतन पाहू त्यावेळेला तो व्यावहारिक परिचय असेल. परंतु तात्विक परिचयाच्या दृष्टिकोनातून सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत, ज्ञानोबाराय कोण आहेत, ते आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून कळणार आहे. तो परिचय देत असताना एक महत्त्वाची बाब आहे, अवतार शब्दाची आहे. हे सगळे अवतार आहेत. मग अवतार म्हणजे नेमकं काय, हा मोठा प्रश्न आहे. संस्कृतमध्ये तरती हा धातू आहे आणि त्या तरती धातूला अव हा लागलेला उपसर्ग आहे आणि त्यापासून निर्माण झालेला शब्द अवतार असा आहे. तरती धातूचा अर्थ तरुण जाणे असा आहे, तृतरती. पण गंमत अशी असते, कोणत्याही धातूला ज्या वेळेला उपसर्ग लागतो त्यावेळेला त्या उपसर्गामध्ये काही ताकद असते. तो उपसर्ग कधी कधी त्या धातूच्या अर्थाला बळकटी देतो तर कधी कधी त्या धातूचा अर्थ तो बदलून टाकतो. असे 2-3 प्रकार सांगितलेले आहेत. वर्णन असं आहे, धात्वर्थम बाधते कश्चित कश्चित तमनुवर्तते विशिनष्टितमेवार्थम उपसर्ग गती स्त्रिधा. काही वेळेला उपसर्ग धातूच्या मूळ अर्थाला बाधित करतात, वेगळा अर्थ निर्माण करतात. धात्वर्थम बाधते कश्चित कश्चित तमनुवर्तते. कधी कधी काही उपसर्ग अशी असतात की त्या धातूच्या अर्थाचं अनुसरण करतात आणि विशिनष्टितमेवार्थम, कधी कधी तो उपसर्ग त्या धातूच्या अर्थाला एक विशिष्ट बळकटी देत असतो. अशी धातूची गती जी आहे, ही उपसर्गाची गती जी आहे ती 3 प्रकारची आहे. मग धातूचा अर्थ बदलतो, हो बदलतो. कसा बदलतो याकरता म्हणून उदाहरण दिलेलं आहे, प्रहाराहार संहार विहार परिहारवत. संस्कृतमध्ये रु धातू आहे, हरती, हरण करणे असा त्याचा अर्थ आहे. परंतु या रु धातूपासून हार शब्द, या हार शब्दाला वेगवेगळी उपसर्ग लावत गेलो की त्याचा अर्थ बदलत जातो. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. हार हा एकच शब्द आहे, त्या शब्दाला आता पहिले प्र उपसर्ग लावा. शब्द काय तयार झाला? प्रहार. प्रहार शब्दाचा अर्थ काय आहे? घाव घालणे. आता प्र उपसर्ग काढून टाका आणि त्याच्या ठिकाणी आ हा उपसर्ग लावा. शब्द काय तयार झाला? आहार. आहार म्हणजे काय? भोजन करणे. आता आ उपसर्ग काढून टाका आणि त्याच्या ठिकाणी वि उपसर्ग लावा. शब्द काय तयार झाला? विहार. विहार म्हणजे काय? फेरफटका मारणे, फिरणे. आता वि उपसर्ग काढून टाका, सम हा उपसर्ग लावा. शब्द काय तयार झाला? संहार, नाश करणे. आणि सम हा उपसर्ग काढून टाका, आता परी हा उपसर्ग लावा. शब्द काय तयार झाला? परिहार. परिहार म्हणजे काय? ज्याचा विस्तार केलेला आहे ते सगळं आवरून घेणे, याला परिहार असं म्हणतात. गंमत आहे बरं का. जर परिहार शब्दाचा अर्थ विस्तारलेलं आवरून घेणं असेल तर कीर्तनाच्या अगोदर परिहार असावा का शेवटी असावे, विचार करण्याची बाब आहे. विठ्ठल गंमत आहे की नाही? 15-15 मिनिटं परिहारामध्ये जातात. असं मला कुणावर टीका करायची नाही, पण मुद्दा माझा असा आहे, हार हा एकच शब्द आहे, पण त्या शब्दाला उपसर्ग बदलत गेले. अर्थ बदलला की नाही? बदलला. मग त्याप्रमाणे तृतरती तरुण जाणे हा धातू आहे, परंतु त्या धातूला अव हा उपसर्ग लागला. परिणाम तरुण जाणे हा अर्थ बदलला आणि खाली येणे हा अर्थ सिद्ध झाला. विठ्ठल म्हणून अवतार, अवतार म्हणजे काय तर याचा सोपा अर्थ आहे, अवतरती इति अवतारः, वर्ण खाली येणं.
हे ज्याच्यामध्ये घडतं त्याला काय म्हणायचं? अवतार म्हणायचं. मग आता बघा गंमत कशी, अडचणीचा प्रसंग आहे. फक्त प्रथमोपस्थित अर्थ जर आपण घेतला, वरतून खाली येणं म्हणजे अवतार, तर गंमत अशी ही अडचणीची येईल. चौथ्या मजल्यावरनं खाली आला की आपण म्हणायचं महाराजांचा अवतार झाला, कारण की वर्ण खाली आले. जमेल का हो असं म्हणणं? नाही. मग याचा अर्थ असा आहे की लाक्षणिक अर्थ काहीतरी याचा आहे, गूढार्थ काहीतरी आहे. तर त्याचं चिंतन आपल्याला असं करावं लागेल, एखाद्या मोठ्या तत्वाने, शक्तीने जगत कल्याणाकरता आपलं मोठेपण सोडावं आणि लहानपण स्वीकारावं. जो निर्गुण निराकार आहे त्याने ते निर्गुण निराकारत्व सोडावं, सगुण साकारत्व स्वीकारावं. जो अदृश्य आहे, जो दर्शनास योग्य नाही आहे असा जो आहे, त्याने दृक्पथाला यावं, त्याने व्यवहाराला योग्य पात्र व्हावं. अशी स्थिती निर्माण झाली की त्याला अवतार असं म्हणायचं. विठ्ठल आणि असा अवतार शब्दाचा अर्थ असल्या कारणाने या चारही भावंडांचा जर आपण विचार केला तर चारही भावंड यांनी मोठेपण सोडलं आणि जगत कल्याणाकरता लहानपण स्वीकारलं, म्हणून तो अवतार आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की अवतार धारण करण्याची आवश्यकता काय, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. भक्तविजय नावाचा एक ग्रंथ श्री महिपती महाराज ताहराबादकर यांनी लिहिलेला आहे. त्यातला पहिला अध्याय जर आपण पाहिला तर गोड प्रस्तावना आहे. द्वापार युगाचा अंत झाला आणि कलियुगाचा आरंभ झाला. कलियुगाचं वैशिष्ट्य असं आहे, तमोगुण प्रधान आहे. म्हणून पद्मपुराणामध्ये असं चिंतन आलेलं आहे, कलिना अधर्म मित्रेण धरेयम बाधिता धुना. अधर्म मित्र असलेल्या कलीने ही धरा बाधित झाली आणि त्याचा परिणाम असा विचित्र झाला की धर्माला ग्लानी यायला लागली आणि अधर्म वाढायला लागला. मग काय काय या कलियुगामध्ये अधर्म वाढायला लागला याची यादी महिपती महाराजांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. जगद्गुरु तुकोबारायांचाही 31 चरणांचा एक अभंग आहे. त्याच्यामध्ये महाराजांनी देखील विचार मांडलेला आहे की बघा या कलेचं महिमान कसं चाललेलं आहे. ऐका कलीचे महिमान असत्यासी जले जन बापा देती अनुमोदन करती हेरण संतांचे. ऐका कलीचे महिमान असत्यासी जले जन बापा देती अनुमोदन करती हेरण कलियुगामध्ये असत्यासी रिझले जन. सामान्यतया खरं माणसांनी बोललं पाहिजे, परंतु कलियुगामध्ये असत्याकडे ओढ निर्माण झाली. पद्मपुराणामध्ये असंच वर्णन आहे, सत्यांनास्ती, सत्य राहिलं नाही. अहो समाजामध्ये परस्परांमध्ये सत्य राहिलं नाही यात नवल नाही, परंतु ज्या पती पत्नीला परस्परांचे सखा म्हटलं जातं, पत्नीला अर्धांगिनी म्हणतात, ज्या दोघांमध्ये एकरूपता मानली जाते. मला विचारायचं आहे, त्या पती पत्नीमध्ये तरी सत्यता राहिली काय हो? तुम्हाला कदाचित पटणार नाही म्हणून उदाहरण सांगतो. गंमत अशी झाली, एक व्यापारी होते, त्यांना काही भांडवलाकरता रकमेची आवश्यकता होती. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला विचारलं, तुझ्याकडे किती रुपये आहेत? एक 50,000 रुपये असतील तर बरं होईल, मला भांडवल हवं आहे, भले मी तुला व्याजासह परत देतो. परंतु तिला खात्री होती एकदा का यांच्या हातात गेले परत माघारी येत नाही. आणि त्यामुळे तिने सांगितलं की माझ्याकडे असून असून किती असणार आहे, तुम्हीच दिलेले माझ्याकडे शिल्लक असलेले एक 5-10 हजार आहे, तुम्हाला जर हवे असतील तर तेवढे देते. त्याने सांगितलं 5-10 हजारामध्ये माझं काही होणार नाही, ते तुला राहू दे, हरकत नाही. मित्राकडनं त्या व्यक्तीने रक्कम उसनी घेतली, काय भांडवल भरायचं ते भरलं. आणि गंमत अशी झाली, नेमकी माननीय पंतप्रधान महोदयांनी रात्री 8 वाजेला मन की बात प्रगट केली आणि नोटाबंदी आली.
आता नोटाबंदी आल्यानंतर साड्यांमध्ये ठेवलेले पैसे बाहेर काढायची पाळी आली की नाही? 75,000 बाहेर पडले. मला विचारायचंय, खरं राहिलं का? पती पत्नीतला विषय सांगतो. सत्यम नास्ती असत्यासी रिधले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांची. परिस्थिती फार विकट झाली. कलियुगामध्ये जसं सत्य राहिलं नाही तसं पावित्र्य राहिलं नाही. शौचम नास्ती. लक्षात ठेवा, पावित्र्य वेगळं आहे आणि स्वच्छता वेगळी आहे. सारवणं जर असेल तर त्या ठिकाणी पावित्र्य आहे. फरशी कितीही किमतीची असेल तर ती फार झाली तर स्वच्छ आहे. विठ्ठल आयुष्यामध्ये स्वच्छतेपेक्षा पावित्र्य असलं पाहिजे. पण कलियुगामध्ये पावित्र्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे. त्यानंतर महिपती महाराजांनी वर्णन केलेलं आहे, पुत्रनायके पितृवचन. मुलं आई वडिलांचं ऐकत नाही अशी स्थिती निर्माण झाली. एका ठिकाणी फार गोड चिंतन आहे कलियुगाचं. निर्बेजा पृथिवी निरौषधिरसा, नीचा महत्वंगता, भूपाला निजकर्म धर्म रहिता, विप्राः कुमार्गे गताः, भार्या भर्तृविरोधिनी पररता, पुत्राः पितुर्दूषका, हा कष्टं खलु वर्तते कलियुगे, धन्यामृताये नराः. त्या कवीने असं चिंतन केलेलं आहे. कलियुगात परिस्थिती अशी निर्माण झाली, निर्बीजा पृथ्वीच्या ठिकाणी बीज अधिक राहिलं नाही. पूर्वी विना खताचं सुद्धा भरपूर धान्य प्राप्त होत असे. आता खता वाचून धान्याची प्राप्ती नाही. निर्बीजा पृथ्वी निरौषधी रसा, हा औषधींमध्ये जो योग्य रस अपेक्षित आहे तो रस राहिला नाही आहे. त्यानंतर नीचा महत्वंगता, हा ज्यांच्या ठिकाणी पात्रता नाही अशी अपात्र व्यक्तीसुद्धा उच्च पदावरती जाऊन बसले आहेत. भूपाला हा निजकर्म धर्मरहिता, हा जे राज्यकर्ते आहेत त्यांना आपल्या कर्मधर्माचा विसर पडलेला आहे. विप्राः कुमार्गे गता, हा चांगल्या चांगल्या माणसांचा पाय घसरतो आहे. त्यानंतर भार्या भर्तृविरोधिनी पररता, पत्नी हीच पतीची विरोधक झालेली आहे. पुत्राः पितृदूषकाः, मुलाच आई वडिलांचे दूषक झालेले आहेत. अशी एकंदरीत घोर परिस्थिती या कलियुगामध्ये पाहायला मिळते. म्हणून त्या कवीने वर्णन केलेलं आहे, अशा कलियुगामध्ये पुढचं वाईट दृश्य पाहण्याच्या अगोदर धन्यामृताये नराः, जे मरून गेले तेच खरे धन्य आहेत. विठ्ठल विचित्र अवस्था आहे. काय काय होतंय कलियुगामध्ये? धनाढ्यासी नावडे दान. जे धनाढ्य आहेत त्यांची दानाकडे प्रवृत्ती नाही आहे. वस्तुतः दान ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यातले त्यात सांगायचं असेल तर कलियुगामध्ये तर आपल्या उद्धाराकरता दान हे अत्यंत महत्त्वाचं साधन सांगितलं आहे. दानमे कंकलौ युगे असा विचार मांडलेला आहे. किंबहुना ज्ञानोबरायांना आपण प्रश्न विचारा, दानाचं महत्त्व काय? माऊली उत्तर देतात, मोक्ष निधानाचे तया नाव दान, जे मोक्ष निधानाचे अंजन. सामान्यतया जमिनीमध्ये जर असलेलं धन असेल ते जर आपल्याला पाहायचं असेल तर त्याच्याकरता असं चिंतन सांगितलं जातं की पायाळू असावा एक, आणि त्या पायाळूच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अंजन घालावं. त्यावेळेला त्याला त्या पाताळातलं गुप्तधन जे आहे ते दिसत असतं. त्याप्रमाणे मोक्षरूपी असलेला गुप्त ठेवा आपल्या नजरेस पडावा असं जर वाटत असेल तर त्याकरता आपल्या डोळ्यात घालावयाचं जे विशिष्ट अंजन आहे त्याचं नाव दान आहे. विठ्ठल म्हणजे अंजन असं आहे, मधलं जे काही प्रतिबंध आहे ते दूर करून तो ठेवा दाखवणारा आहे. इतकं या दानाला महत्त्व आहे. पण असं असताना आज दानाकडे कोणी प्रवृत्त नाही आहे. दान दिलं पाहिजे. का दान दिलं पाहिजे? तर दान दिल्याने धनाची शुद्धी होत असते. ही महत्त्वाची बाब आहे. आपण पाणी बघा, एक ठिकाणी जर साठलेलं असेल तर ते पाणी सडतं, कुचतं, त्याला वास येतो. परंतु ते पाणी जर वाहत राहिलं
तर पाणी स्वच्छ राहतं. त्याप्रमाणे धन जर साठलेलं असेल तर ते अनर्थाला कारणीभूत ठरतं. तेच धन जर प्रवाही असेल तर ते धन जीवनामध्ये धन्यता प्रदान करतं. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. नीतिमत्तेने धनार्जन करून त्या धनाचा सद्विनियोग दानामध्ये केला पाहिजे. किंबहुना दान हे कर्तव्य कोटीतलं आहे. भगवंताचं वचन आहे, यज्ञोदानं तपश्चेती पावनानी मनीषिणाम, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञ, दान आणि तप ह्या 3 गोष्टी अशा आहेत या मानवी जीवनाला पवित्र करणाऱ्या आहेत. आणि त्यामुळे भगवंताचं असं सांगणं आहे की ह्या 3 गोष्टी केल्याच पाहिजे, त्यांचा त्याग करू नये. कर्तव्य कोटीतल्या आहेत. दातव्यम, दिलंच पाहिजे. कसं द्यावं या संबंधामध्ये सुद्धा चिंतन आहे. 4 प्रकार सांगतो. श्रद्धया देयम, धिया देयम, भिया देयम, ह्रिया देयम. श्रद्धेने द्या, पहिली गोष्ट आहे. धिया देयम, बुद्धी पुरस्सर दान करा. त्यानंतर श्रिया देयम, ईश्वराने आपल्याला दिलं आहे म्हणून ऐश्वर्याने प्रदान करा. नाही रिया देयम, लाज काज का होईना परंतु द्या, दिलं पाहिजे. 4 प्रकार चिंतन आपल्याला सांगितलंय. एकंदरीत मला मुद्दा फक्त एवढाच सांगायचा आहे की ही सगळी चिंतनं जर आपण पाहिली तर दान करणं हा एक कर्तव्य कोटीतला भाग आहे. परंतु ज्यांच्याकडे धन आहे कलियुगामध्ये त्यांना आपण दान करावं असं वाटत नाही. महिपती महाराजांचं वचन आहे, धनाढ्यासी नावडे दान, निरोगियासी नावडे तपाचरण. कलियुगामध्ये परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, ज्याच्या ठिकाणी आरोग्य आहे, कुठल्याही प्रकारची रोगराई नाही आहे, त्याने तपश्चर्या केली पाहिजे, परंतु त्याला तपश्चर्या करण्याची इच्छा होत नाही. वस्तुतः मोठेपण जर आपल्याला मिळवायचं असेल, किंबहुना देवाची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल, तपाचरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्ञानोबरायांनी हरिपाठात स्पष्ट विचार मांडला. तपाचे सामर्थ्य तपे विण दैवत, विद्या विना प्राप्त. तपे विना दैवत, विद्या विना प्राप्त. भुज विना गीत कोण सांगे, भुज विना गीत कोण सांगे. तपे विना दैवात, विद्या विना प्राप्त. तपे विना दैवात, विद्या विना प्राप्त. तुझ्या विना गीत कोण सांगे, तुझ्या विना गीत कोण सांगे. तपे वीण दैवत, दिधल्या वीण प्राप्त. तपाचरणा वाचून मोठेपणाची प्राप्ती नाही. किंबहुना तप हा शब्द उलट करा. शब्द काय तयार झाला? पत. ज्याला असं वाटतं की आपलं पतन होऊ नये त्याने तप केलं पाहिजे. विठ्ठल पण कलियुगाची परिस्थिती अशी निर्माण झाली, निरोगयासी नावडे तपाचरण. कुणाला तपाचरण करावंसं वाटत नाही. किंबहुना जोपर्यंत सर्व इंद्रिय अनुकूल आहेत, शरीर साथ देत आहे, जवळ सकळ सीत आहे, जवळ सकळ सीत आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय. तू आपुले स्वहित पागे, तू आपुले स्वहित पाय. तीर्थयात्र जाय चुकू नको
काळ असे दूर ठेला जव काळ असे दुरी ठेला जव काळ असे दुरी ठेला जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. इंद्रिय जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंतच माणसाने परमार्थ करून घेतला पाहिजे. अगदी या वचनाचा अनुवाद तुम्हाला सांगतो. यावत स्वस्थमिदम शरीर मरुजम यावत जरा दूरतः यावच्चेंद्रिय शक्तिर प्रतिहता यावत क्षयो नायुषः आत्मश्रेयसी तावदेव मनुजा कार्य प्रयत्नो महान संदीप्ते भुवने हे कूप खननम प्रत्युद्यम कीदृशः. यावत स्वस्थमिदम शरीरम जोपर्यंत हे शरीर स्वस्थ आहे आरुजम कुठल्याही प्रकारची रोगराई त्याच्या ठिकाणी निर्माण झालेली नाही आहे. यावत जरा दूरतः जोपर्यंत म्हातारपण लांब आहे वार्धक्य आलेलं नाही आहे. यावत इंद्रिय शक्ती ही अप्रतिहता जोपर्यंत इंद्रियाची शक्ती अप्रतिहत आहे प्रत्येक इंद्रिय आपापलं कार्य करण्याकरता समर्थ आहे. यावत क्षयो नायुषः जोपर्यंत आयुष्याचा क्षय झालेला नाही आहे. आत्मश्रेयसी तावदेव मनुजा कार्य प्रयत्नो महान आत्महित साध्य करण्याकरता तोपर्यंतच माणसाने महान प्रयत्न केला पाहिजे. एकदा वार्धक्य आल्यानंतर गलितकात्र झाल्यानंतर मग जर कोणी म्हणेल की आता इथनं पुढे मी परमार्थ करतो तर ते उपहासास्पद आहे. कसं उपहासास्पद आहे तर त्याचं उत्तर आहे घराला अग्नी लागल्यानंतर विहीर खणण्याचा आरंभ करणं हे जसं अयोग्य आहे तसं आहे. विठ्ठल आणि म्हणून शास्त्रकारांनी सुद्धा आपल्या आयुष्याचे 4 टप्पे केलेले आहेत आणि प्रत्येक टप्प्यामध्ये आपण काय काय करावं याचं चिंतन केलेलं आहे. पहिला टप्पा विद्याध्ययन करावं, दुसऱ्या टप्प्यामध्ये धन संपादन करावं, तिसऱ्या टप्प्यामध्ये पुण्य संपादन करावं आणि हे ज्याने केलं त्याचा चौथा टप्पा म्हणजे मरण जे आहे ते उत्तम होत असतं. पण असं जर केलं नाही तर प्रश्न विचारला प्रथमे नार्जिता विद्या द्वितीये नार्जितम धनम तृतीये नार्जितम पुण्यम चतुर्थे किं करिष्यती. चौथ्या टप्प्यात काय करिष्यती मरिष्यती बाकी काही नाही करिष्यती. विठ्ठल जोपर्यंत ह्या गोष्टी अनुकूल आहेत तोपर्यंत माणसाने केलं पाहिजे. ज्ञानोबरायाने देखील या संदर्भामध्ये खूप सुंदर विचार मांडलेले आहेत. माऊली समजावून सांगतात जव नाईकने पावे तव ऐकूनी घाली आघवे. जोपर्यंत कानाने ऐकायला येत नाही अशी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत माणसाने ऐकता येईल तेवढं ऐकून घ्यावं. जोपर्यंत आपल्याला बोलता येत नाही अशी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत वाचा वा हे सुभाषित तोपर्यंत माणसाने बोलून घ्यावं, भगवंताचं नामस्मरण करून घ्यावं. जोपर्यंत हाताने सेवा करता येते तोपर्यंत हाताने सेवा करून घ्या. पायाने चालता येतंय पंगू न होता जावे तेथून या तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. एकदा का सर्व इंद्रिय विकल झाली की इच्छा असताना सुद्धा माणसाला करता येऊ शकत नाही आहे. आणि असं असल्यामुळे जोपर्यंत अनुकूल अब तुम कब स्मरोगे राम 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 जीवड़ा 2 दिन का है जीवड़ा 2 दिन का यजमान स्मरोगे राम हे बुढ़ापन वो कंपन लागे बुढ़ापन वो कंपन लागे निकल गया अवसर स्मरोगे राम अब तुम कब
स्मरोगे राम, केव्हा भगवंताचं स्मरण करणार? ही सगळी इंद्रिय अनुकूल असेपर्यंत हा परमार्थ झाला पाहिजे. परंतु निरोगयासी नावडे तपाचरण, कलियुगामध्ये ज्याच्या ठिकाणी ही सगळी अनुकूलता आहे तो परमार्थ सोडून बाकी भलतंच करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. तीर्थी कर बैसविले, सगळी यादी दिलेली आहे. किंबहुना कलियुगात काय काय झालंय? अट्टशूला जनपदाः शिवशूला द्विजातयः कामिन्यः केशशूलिन्यः संभवन्ति कलाविह. शास्त्रामध्ये अट्ट या शब्दाचा अर्थ अन्न आहे आणि शूल शब्दाचा अर्थ विक्रय आहे. अट्टमन्नमिति प्रोक्तम शूलो विक्रय उच्यते. मग अट्टशूला जनपदाः याचा अर्थ काय आहे? आज समाजामध्ये अन्न विक्रय निर्माण करणारे झाले आहेत. शास्त्रकाराने धान्य विक्रयाला परवानगी दिलेली आहे, परंतु अन्न विक्रय मात्र करायचा नाही. मग धान्य आणि अन्न यात अंतर काय आहे? शास्त्रकारांनी त्याचं चिंतन दिलेलं आहे. तांदळासारखे जे धान्य आहेत, म्हणजे तांदूळ, डाळ वगैरे, तर या धान्यांना जोपर्यंत अग्नी आणि पाणी यांचा संयोग होत नाही तोपर्यंत त्यांना अन्न म्हणता येत नाही. अग्नी पाण्याचा संयोग झाला, तांदूळ डाळ यांना अन्नत्व प्राप्त होतं. तंडुलाग्न्यंबू संयोगात पिष्टम लवण योगतः. सामान्यतया आपण ज्यावेळेला भाकरी करतो, पोळी वगैरे करतो, त्यावेळेला त्या पिठामध्ये माता माऊली मीठ थोडंसं टाकतात की नाही? जोपर्यंत पिठात मीठ मिसळत नाही तोपर्यंत त्याला अन्न ही संज्ञा प्राप्त होत नाही. पिठात मीठ मिसळल्या गेलं झालं अन्न. चला, म्हणजे तांदूळ, डाळ वगैरे यांच्याकरता कशाचे संयोग व्हावा लागतो? अग्नी आणि पाण्याचा. पिठामध्ये कशाचा संयोग व्हावा लागतो? मिठाचा. तर त्याला अन्न म्हणायचं. शाकम तृतय संयोगात, जी भाजी असते, भाजीला या तिघांचाही संयोग झाला पाहिजे. कशा कशाचा? अग्नीचा, पाण्याचा आणि मिठाचा. एवढा संयोग झाला अन्नत्वम प्रतिपद्यते, त्याला अन्न असं म्हणतात. आणि असं जे अन्न आहे शास्त्रकारांनी सांगितलं ते अन्न दान करा, त्या अन्नाचा विक्रय करू नका. परंतु आज आपण जर पाहिलं, मला असं वाटत नाही की एक 5 किलोमीटरचं अंतर असं असेल की ज्यामध्ये हॉटेल नाही आहे. हॉटेलिंग व्यवसाय म्हणजे काय आहे? अन्नाचा विक्रय आहे. विठ्ठल अन्न विक्रय करणारे झाले. शिवशूला द्विजातयः, शिव शब्दाचा अर्थ वेद आहे. वेदाचा विक्रय करणारे झालेले आहेत. बरं, वेद विक्रय याचा अर्थ फक्त वेद असाच घेऊ नका, वाङ्मयाचं सुद्धा ठरवून चिंतन करणं म्हणजे तो विक्रयच माना. कारण की वाङ्मय सामान्य नाही आहे, हा 5वा वेद आहे. तसं भारताकरता वर्णन आहे, भारतम पंचमो वेदः. त्याप्रमाणे तुकोबरायांचा गाथा आपण बघा, ज्ञानेश्वरी बघा, हे काय आहे? तर हे 5वा वेदच आहे, वेदाचंच विवरण आहे. महाराजांनी स्वतः वर्णन केलेले. चहुवेदाचे हे केले विवरण, अर्थही गहन करुणिया. कामिन्यः केशशूलिन्यः. कलियुगातली अजून पुढची भयान परिस्थिती सांगितलेली आहे की जो स्त्री वर्ग आहे केशकर्तनालयाकडे प्रवृत्त झालेला आहे. बघा, गंमत फार पाहण्याजोगी आहे. तुम्ही मागच्या भागात जरी जरा गेलात ना, वाडा, मोखाडा, हर्सूल या भागामध्ये काही छोटी छोटी अशी वस्त्या आहेत, 10-10, 20-20 घरांच्या. त्या वस्त्यांमध्ये, वाड्यांमध्ये कदाचित मारुतीरायांचं मंदिर नाही आहे, परंतु ब्युटी पार्लर नाही अशी वस्ती तुम्हाला पाहायला मिळणार नाही महाराज. हो, ही परिस्थिती झालेली. हा कलियुगाचा परिणाम आहे, महिमा नाही महाराज. पहावं कलीचे महिमान किती कठीण आहे. हे सगळं जे आहे कलियुगाचं विचित्र वारं हे ऋषी मुनींनी पाहिलं. बरीच मोठी यादी आहे, मला ती सगळी यादी फक्त इथे वाचायची नाही आहे. आणि हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर ऋषी मुनी चिंतित झाले, विचार करायला लागले की कसं होणार पुढे. आणि या चिंतेने अभिभूत झालेले ऋषीमुनी वैकुंठामध्ये देवाकडे गेले. देवाला सांगितलं, देवा, कलियुगाचा आरंभ झाला. होय, त्या कलियुगामुळे धर्माला ग्लानी आली आणि अधर्माला शीग चढायला लागली. भगवंताने सांगितलं, बरोबर आहे देवा, तुझा तर ब्रीद आहे ना रे, तुझी प्रतिज्ञा आहे ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत.
अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो, त्या त्या वेळेला धर्म संस्थापने करता मी अवतार धारण करतो. धर्म रक्षावया अवतार घेसी, 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 आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना, अंबरुषी साठी जन्म सोसिएले, अंबरुषी साठी जन्म सोसिएले, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पायीसी भक्त जना, आपुल्या पायीसी भक्त जना, आपुल्या पायीसी भक्त जना, अंबरुषीसाठी जन्म सोसिएले, अंबरुषीसाठी जन्म सोसिएले. धर्मरक्षा वया अवतार घेसी. धर्मरक्षणाकरता देवा तुम्ही अवतार धारण करतात, हे तुमचं प्रतिज्ञा वाक्य आहे. मग आता कलियुगामध्ये त्या धर्माला ग्लानी आली आहे, हे तुम्हाला दिसत नाही, या अवतार धारण करा. भगवंताने सांगितलं, बाबा तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, धर्मरक्षण करणे, धर्मसंस्थापना करणे हे माझं कर्तव्य आहे, त्याकरता मी अवतरित होत असतो. परंतु देवस्वरूपाने अवतरित होण्याकरता काही निर्बंध आहेत. ती परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होते त्याच वेळेला मी अवतार धारण करतो. भागवताच्या 7म स्कंधामध्ये प्रल्हाद चरित्रामध्ये प्रश्न असा निर्माण झाला, हिरण्यकश्यपूचा अधर्म तर वाढतच चालला. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे, नाव घेऊन निधी देवाचे, हे जे बिरुद हिरण्यकश्यपूचे. एवढी परिस्थिती निर्माण झाली तरी परमात्मा लवकर अवतार धारण करेना. का धारण करेना? तर काही ठिकाणं सांगितलेली आहेत, वेद, देव, संत इत्यादी 7 ठिकाणं सांगितलेली आहे. या 7ही ठिकाणी ज्या वेळेला हा द्वेष करेल आणि अवमान करेल त्या वेळेला याचा नाश होईल. सवा आशु विनश्यती. म्हणजे देवस्वरूपाने अवतरित होण्याकरता काही पार्श्वभूमी तयार व्हावी लागते, त्यावेळेला मी अवतार धारण करत असतो. परंतु तुम्ही काळजी करू नका, तुमची चिंता माझ्या लक्षात आलेली आहे आणि मी त्याकरता काही उपाययोजना करतो. ऋषी मुनींना आश्वासन दिलं आणि ते वैकुंठातून आले. तदनंतर भगवंताने काही काळाने वैकुंठामध्ये जेवढी काही भक्त होती त्या सगळ्या भक्तांना एकत्र करून एक चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये सर्वांना सांगितलं की पृथ्वी तलावरती अशी अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कलीच्या कलिकालामध्ये सर्व धर्ममार्ग जो आहे तो नष्ट होत चाललेला आहे. तर धर्माचं संरक्षण करायचं आहे, धर्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, याकरता माझी अशी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी या पृथ्वी तलावरती अवतरित झालं पाहिजे. त्यावेळेला सर्व भक्तांनी सांगितलं, ठीक आहे देवा, वस्तुतः वर्ण खाली येणं कुणाला पटणारं नाही आहे, परंतु जर तुम्ही सांगतायत कार्य करायचं आहे तर आम्ही अवतार धारण करायला तयार आहोत. तुम्ही सांगा आम्ही कुठे कुठे जायचं, काय काय करायचं. आणि त्यानुसारे भगवंतानी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भक्ताला ज्या ज्या स्वरूपाने जायला सांगितलं त्या त्या ठिकाणी त्या त्या भक्ताने त्या त्या स्वरूपाने अवतार धारण करून धर्म प्रचार प्रसाराचं कार्य केलेलं आहे. भारताच्या पूर्वेला जगन्नाथपुरी
या ठिकाणी व्यासनारायणांना सांगितलं आपण जयदेव स्वामी या स्वरूपाने प्रगट होऊन त्या ठिकाणी कार्य करा. व्यासांनी सांगितलं ठीक आहे. उद्धव महाराज होते, त्यांना सांगितलं आपण दक्षिण प्रांतामध्ये पौंडरीक क्षेत्रामध्ये म्हणजे पंढरपुरी या ठिकाणी नामदेव या स्वरूपाने अवतार धारण करून आपण कार्य करा. मग पुढे सात्यकी होते, दारुक होते, सूरदास इत्यादी असे अनेक संत पूर्वीपासूनच असलेले ते संत आहेत. काय आहे, संतांमध्ये दोन प्रकार आहेत, साधनसिद्ध संत आणि आजानज संत असे दोन प्रकार आहेत. साधनसिद्ध संत म्हणजे काय, मनुष्य जन्माला येऊन साधना करून जो संत पदवीला प्राप्त झाला त्याला साधनसिद्ध संत म्हणा, आणि जो त्या स्थितीतच अवतरित झाला त्याला अजानज सिद्ध संत म्हणा. विठ्ठल साधन सिद्ध संत कसा होता येतं या संबंधामध्ये सुद्धा वेदांतांनी फार गोड चिंतन मांडलेलं आहे. वेदांताची भूमिका अशी आहे, एकंदरीत सृष्टीमध्ये 4 प्रकारच्या खाणी आहेत, उद्भिज्ज, स्वेदज, अंडज आणि जरायुज. आणि या प्रत्येक खाणीमध्ये चैतन्याच्या विशिष्ट प्रकारच्या कलांचा विस्तार आहे. पहिली जी खाण आहे तिला उद्भिज्ज खाण असं म्हणतात. उद्भिज्ज म्हणजे काय, जमिनीला फाडून फोडून जे वरती येणारे आहेत त्याला म्हणायचं उद्भिज्ज. या उद्भिज्जामध्ये 2 प्रकार आहेत, एक दगड आहेत आणि दुसरी झाडं आहेत. मला विचारायचं, दगडंसुद्धा कुठे निर्माण होतात, कशातून बाहेर पडतात, पृथ्वीतूनच बाहेर पडतात. आणि झाडांची सुद्धा स्थिती कशी आहे, ज्या वेळेला बीज आरोपित केलं जातं अनुकूलता प्राप्त करून ते बीज अंकुरित होतं, पृथ्वीला फाडून बाहेर येतं. म्हणून हे 2 उद्भिज्ज आहेत. तर यापैकी जी दगड आहेत त्या दगडांमध्ये चैतन्याच्या अर्ध्या कलेचा विकास आहे. जर त्या ठिकाणी चैतन्याच्या कलेचा विकास मानला नाही, जर दगडांना आपण जड मानलं, त्या ठिकाणी चैतन्य नाही असं जर मानलं तर सर्वं विष्णुमयं जगत ही जी व्याप्ती आहे ती व्याप्ती बाधित होते. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, याच्यामध्ये ते विष्णुमय जग म्हटलं गेलेलं आहे, ही व्याप्ती बाधित होते. म्हणून त्या ठिकाणी अर्ध्या कलेचा विकास आहे. परंतु त्याच खाणीमध्ये जी वृक्ष इत्यादी स्थावर योनी आहे त्यामध्ये चैतन्याच्या एक कलेचा विकास आहे. यामुळे या झाडांच्या ठिकाणी वाढ आहे. जशी वाढ आहे तशा सुखदुःखाच्या संवेदना आहेत की नाही झाडांच्या ठिकाणी. झाडाला पाणी घातलं तर बरं वाटतं आणि झाडावरती घाव घातला तर त्याला दुःख होतं. म्हणून शास्त्रकार तर असं सांगतात, आपल्याला कोणतंही कार्य करण्याकरता एखाद्या झाडाची फांदी वगैरे घ्यायची असेल, आरोग्याकरता असेल, हवनाकरता वगैरे असेल, तर पहिले जाऊन त्या झाडाची प्रार्थना करावी आणि तदनंतर ती फांदी तोडावी. म्हणजे ती वृक्षदेवता त्या आपल्या शाखेमध्ये आपला रस ठेवत असते. विठ्ठल भारतीय संस्कृतीमध्ये काही झाडांना कल्पवृक्ष मानलंय की नाही हो. अश्वत्थ म्हणजे पिंपळ, वड, उंबर, आजान वृक्ष ही सगळी जर आपण पाहिली तर कल्पवृक्ष मानल्या गेलेली आहेत. त्या वृक्षांची प्रार्थना आपल्याकडे पाहायला मिळते. ज्या अर्थी झाडाची प्रार्थना आहे त्या ठिकाणी चैतन्य मानावं लागेल की नाही. चैतन्याच्या एक कलेचा विकास, पण एकच कलेचा विकास असल्यामुळे सुखदुःख आहे, परंतु प्रतिकार करता येत नाही, जाता येत नाही कुठे. दुसरी खाण बघा, त्याला म्हणायचंय स्वेदज. स्वेदज म्हणजे उष्णतेपासून, घामापासून निर्माण होणारे जे प्राणी आहेत, डास, उवा, ढेकणं इत्यादी जे आहेत, या सगळ्यांना स्वेदज असं म्हणतात. बघा गंमत कशी आहे, ईश्वराने यांच्या ठिकाणी चैतन्याच्या 2 कलांचा विकास केला. त्याच्यामुळे झाडांच्या ठिकाणी जशी सुखदुःखाची संवेदना आहे तशी यांच्या ठिकाणी सुद्धा सुखदुःखाची संवेदना आहे. पण झाडावर जर आपण घाव घालायला गेलो
तर झाड पळून जाऊ शकत नाही. परंतु उवा, ढेकणं, डास वगैरे जर आपण पाहिले, मारायला गेलो तर त्यांच्या ठिकाणी पळण्याची बुद्धी आहे. कशामुळे आहे? चैतन्याच्या 2 कलांचा विकास आहे. विठ्ठल याच्या पुढे चला. तिसरी खाण सांगितलेली अंडज, म्हणजे अंड्यापासून ज्यांचा जन्म होतो त्याला काय म्हणायचं? अंडज. प्रायः सर्व पक्षी कसे आहेत? अंडज आहेत. साप कसा आहे? अंडज आहे. या अंडज खाणीमध्ये भगवंताने चैतन्याच्या 3 कलांचा विकास केला. त्याचा परिणाम असा झाला की झाडाप्रमाणे त्यांच्या ठिकाणी सुखदुःखाची संवेदना आहे. स्वेदज योनीप्रमाणे कुणी घाव घालायला आलं तर तिथून पळून जाण्याची बुद्धी त्यांच्या ठिकाणी आहे. पण एक कला आणखी आहे ना, चैतन्याच्या एक कलेचा आणखी विकास असल्यामुळे प्रतिकार करण्याची बुद्धी त्यांच्या ठिकाणी आहे. मला विचारायचं आहे, पक्षी प्रतिकार करतात की नाही? करतात. किंबहुना जास्त काय सांगावं, या पक्षी योनीमध्ये असलेलाच जटायू आपल्या नाशिकचं भाग्य आहे की ज्या वेळेला रावण जानकी मातेचं अपहरण करून घेऊन चाललेला होता, त्यावेळेला हे कृत्य अधर्माचं चाललेलं आहे ही गोष्ट लक्षात घेऊन त्या रावणाला प्रतिकार करणारा जटायू हा या अंडज योनीतलाच आहे. म्हणजे एवढी सामर्थ्य, एवढी बुद्धी त्याच्या ठिकाणी आहे. चला, याच्या पुढे गेल्यानंतर एक 4थी खाण सांगितलेली आहे. कोणती खाण आहे? जरायुज, म्हणजे जाराने वेष्टित अशा अवस्थेमध्ये ज्यांचा जन्म होतो त्यांना जरायुज असं म्हणतात. यामध्ये चतुष्पाद प्राणी आहे आणि हा मनुष्य प्राणी आहे. जेवढे गाय वगैरे आपण पाहिले ही सगळी कशी आहेत? जाराने वेष्टित आहेत की नाही? आणि मनुष्य प्राणी सुद्धा कसा आहे? जारजच आहे. म्हणून हे जे चतुष्पाद प्राणी आहे त्यांच्यामध्ये ईश्वराने चैतन्याच्या 4 कलांचा विकास दिलेला आहे आणि मनुष्यामध्ये चैतन्याच्या 5 कलांचा विकास. पशु आणि मनुष्य यांच्यामध्ये काही गोष्टी समान आहेत आणि काही गोष्टींमध्ये वैलक्षण्य आहे. समान काय आहे? आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नरानाम. आहार, निद्रा, भय, ग्राम्य धर्माचं सेवन, ह्या गोष्टी पशु आणि मनुष्य यांच्यामध्ये समान आहे. पण ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषो ज्ञानेन हि न पशुभिः समानः. ज्ञान किंवा धर्म हा मात्र मनुष्यामध्ये विशेष दिलेला आहे. मनुष्यामध्ये 5व्या कलेच्या विकासाचा तो परिणाम आहे. विठ्ठल मला सांगायचं तात्पर्य असं आहे, ईश्वराने माणसाला कलेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जितकं उन्नत करायचं तेवढं उन्नत करून ठेवलंय. आता यानंतर या चैतन्याच्या कलांचा विकास त्याने आपल्या साधनेने करायचा असतो. म्हणून पुढे चिंतन असं आहे, 6 कलांचा जर विकास झाला उत्तम व्यवहारी होतो. 7 कलांचा विकास झाला सिद्ध कोटीमध्ये येतो. 8 कलांचा विकास झाला तर तो संत कोटीला प्राप्त होतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मनुष्य जन्म प्राप्त झाला, साधना करीत आपल्या ठिकाणी चैतन्याच्या कलांचा विकास करीत करीत 8व्या कलेपर्यंत पोहोचला, संत पदवीला प्राप्त झाला. याला म्हणायचं साधन सिद्ध संत. विठ्ठल पण दुसरा प्रकार मात्र असा आहे, मनुष्य जन्मात येऊन साधना करून त्या अवस्थेला जायचं नाही. ज्या वेळेला येतात त्या वेळेला त्या अवस्थेतच येत असतात. म्हणून ज्ञानोबरायांचं जर आपण वर्णन पाहिलं तर कसं आहे, उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. हे अजानज सिद्ध संत आहे. जेवढी वारकरी सांप्रदायिक संत मंडळी आहे ती साधन सिद्ध संत नाही, ती अजानज सिद्ध संत आहे. कोण कोणाचा अवतार आहे सगळा विस्तार आहे, तो विस्तार मी आत्ता करत नाही. पण ज्या वेळेला अशी ही गोष्ट निश्चित झाली, हा प्रकार निश्चित झाला, त्यावेळेला सगळ्या भक्तांनी भगवंताला एक प्रश्न विचारला, देवा तुम्ही सांगता त्याप्रमाणे आम्ही अवनी तलावर जाऊन त्या ठिकाणी ते नाव धारण करून त्या प्रांतामध्ये आम्ही धर्मप्रचार प्रसाराचं कार्य करणार आहोत, मान्य आहे. पण आमचा प्रश्न एवढाच आहे की हे कार्य फक्त आम्हीच करायचं आहे का तुम्ही देखील हे कार्य करण्याकरता
खाली अवतरित होणार आहात. त्यावेळेला ज्ञानोबांनी दिलेलं उत्तर आहे की फक्त तुम्हीच जायचं असं नाही आहे, आम्ही पण येणार आहोत. तुम्ही व्हा रे पुढे, महिपती महाराजांची ओवी आहे. तुम्ही व्हा रे पुढे, मागून मीही येतो त्वरे. तुम्ही पुढे व्हा, मागावून आम्ही 3 देवसुद्धा आणि शक्तीसुद्धा येणार आहे. बरं, सगळ्यांनी सांगितलं तुम्ही येणार आहात. हो येणार आहे. कुठे येणार आहात आणि काय नावाने येणार आहात एवढं तर सांगाल की नाही? माऊलींनी सांगितलं, ज्ञानेश्वर रूपे निर्धारे अर्थ गीतेचा सांगेन. मी जो येणार आहे तर तो ज्ञानेश्वर या स्वरूपाने येणार आहे. आणि कार्य जर काही करणार असेल तर गीताचा अर्थ सांगणे हे माझं कार्य असणार आहे. विठ्ठल म्हणजे एकंदरीत परमात्माच आहे आणि तो परमात्माच या स्वरूपाने संत स्वरूपाने अवतार धारण करणार आहे. हे परमात्म्याचं वचन भक्तांना जे आहे ते आपण ऐकलं, ती संगती आपल्याला कळाली. मग प्रश्न असा निर्माण होतो, कोणत्या देवाने कोणत्या स्वरूपाने अवतार धारण केला? त्याचं पहिलं उत्तर देतात भगवान शंकरांनी सद्गुरु श्रीमन निवृत्तीनाथ स्वरूपाने अवतार धारण केला. प्रथम चरण सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, अवतार सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, अवतार. स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, भगवान शंकर हे सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ या स्वरूपाने प्रकट होणार आहेत. बघा गंमत अशी आहे, देव अवतरित होणार आहेत, परंतु अवतरित होत असताना कुठे अवतरित व्हायचं आहे आणि कोणत्या रूपाने अवतरित व्हायचं, कुणाच्या ठिकाणी अवतरित व्हायचं, ही सुद्धा महत्त्वाची मुद्दे आहेत. महापुरुष कोणत्याही घराण्यामध्ये अवतरित होत नाहीत. ज्या घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या भगवंताची भक्ती केल्या गेलेली आहे, पिढ्यानपिढ्या सद्धर्माचं आचरण झालेलं आहे, अशा शुद्ध वंशामध्येच महापुरुषांचं अथवा परमात्म्याचं येणं घडत असतं. कितीतरी उदाहरण आपल्याला सांगता येतील. श्रीमद वल्लभाचार्यांच्या वंशाचा इतिहास सांगतात. गत 3 पिढ्यांमध्ये 100 सोमयाग घडले आणि या 100 सोमयागांच्या फलस्वरूपामध्ये श्रीमद वल्लभाचार्य त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा जर आपण विचार केला, अचानक नाथ महाराज त्या ठिकाणी प्रकट होत नाहीत, तर मागच्या पिढ्यानपिढ्या भगवंताची भक्ती आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. संतश्रेष्ठ श्री भानुदास महाराजांपासून ज्या वेळेला विठ्ठल भक्तीचा विचार केला जातो त्यावेळेला कुठे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज त्या ठिकाणी प्रकट होतात. तुकोबरायांचा आपण विचार करा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. पिढ्यानपिढ्या भक्ती आहे, पिढ्यानपिढ्या धर्माचं आचरण आहे. किंबहुना नवमस्कंद जर भागवताचा आपण पाहिला, चंद्रवंश आणि सूर्यवंश दोनही वंशांचं वर्णन आहे. दोन्ही वंशांमध्ये वैभव आहे. परमात्मा अवतीर्ण झाले, पूर्ण रूपाने अवतीर्ण झाले, पूर्णावतार आहेत. दुर्जनांचा येणे करुणे संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. पण प्रश्न असा आहे की भगवंताने राम स्वरूपाने आणि कृष्ण स्वरूपाने या कुळामध्ये अवतीर्ण का व्हावं?
तर त्याचं उत्तर आहे, रामरायाच्या अगोदरच्या पिढ्या जर आपण पाहिल्या तर प्रत्येक पिढीमध्ये पिढी गणिक विशिष्ट धर्माचं आचरण, सुंदर प्रकारची भक्ती पाहायला मिळते. तेव्हा कुठे त्या वंशामध्ये प्रभू राम स्वरूपाने अवतीर्ण झाले. विठ्ठल या दृष्टिकोनातून कवी कुलगुरू कालिदासांनी विरचित रघुवंश महाकाव्य जे आहे ते पाहण्याजोगं आहे. एक शब्द त्यामध्ये फार शुद्ध आहे, तदन्वये शुद्धिमती. अत्यंत शुद्ध असलेल्या त्या वंशात प्रभू रामचंद्र येतात. चला, माझा मुद्दा तो आहे. मग त्याप्रमाणे जर आपण विचार करायला गेलो तर हे घराणं सुद्धा जर आपण पाहिलं तर अत्यंत पवित्र. कोणत्या घराण्यामध्ये भगवान शंकर अवतार धारण करणार आहेत, भगवान महाविष्णू अवतार धारण करणार आहेत, ब्रह्मदेव अवतार धारण करणार आहेत, तर या घराण्याचा विचार करत असताना मूळ पुरुष हरिहर पंत. हरिहर पंतांपासून जो चिंतनाचा आरंभ होतो, पिढ्या गणिक भगवंताची भक्ती केली जाते, तर त्यामध्ये त्याचा उत्तम पाया, पूर्ण परिपोष हा विठ्ठल पंतांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. किंबहुना विठ्ठल पंतांचा जन्म म्हणजे डोळस वैराग्य जन्माला आलं असं वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठलपंत प्रगट झाले आणि विठ्ठलपंतांचा उपनयन संस्कार वगैरे झाल्यानंतर विठ्ठलपंत विद्याध्ययनाकरता गेले. विद्याध्ययन पूर्ण झालं, घरी आले आणि आई वडिलांना विनंती केली, अध्ययन पूर्ण झालंय पण सर्व प्रकृती अनुकूल असल्या कारणाने तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे. आई वडिलांनी आनंदाने परवानगी दिली. बघा कशी स्थिती आहे. आज जर एखाद्याला शिकवलं आणि डॉक्टर झाल्यानंतर, इंजिनियर झाल्यानंतर त्याने आई वडिलांना असं सांगितलं की धन्य आहेत, तुमचे उपकार आहेत माझ्यावरती, तुम्ही पैसा खर्च केला, मला पदव्युत्तर शिक्षण दिलं, मी डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, आता फक्त माझी एवढीच इच्छा आहे, मला नर्मदा परिक्रमा करायची आहे, 3 वर्ष 3 महिने 13 दिवस तेवढे जाऊन येऊ द्या, आल्यानंतर मग बाकी मी व्यवसाय करतो. मला विचारायचं कोणते तरी आई वडील परवानगी देतील का? ते एकच उत्तर देतील, बाळा तुझ्या शिक्षणाकरता लाखो करोडो रुपये खर्च केलेला आहे, दुसऱ्यांचे गळे कापून पहिले तेवढे वसूल कर, नंतर कुठे जायचं ते जा. ही परिस्थिती आपल्याला आज पाहायला मिळेल. परंतु त्यावेळची परिस्थिती काय आहे? विद्याध्ययन पूर्ण झाल्यानंतर पहिले तीर्थयात्रेला निघालेले आहेत. कुठे कुठे गेले त्याचंही वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आणि ती तीर्थयात्रा करता करता अलंकापुरी ज्या वेळेला आले त्यावेळेला दृष्टांत झाला आणि दृष्टांतानुसारे विवाह झाला. विवाहोत्तर उर्वरित तीर्थयात्रा पूर्ण केली. तीर्थयात्रा पूर्ण करून पुन्हा अलंकापुरी आले. तिथून पत्नीला, सासू सासरे या सर्वांना घेऊन मूळगाव आपेगावी त्या ठिकाणी आले. आई वडिलांना तर आनंद झाला. एकतर मुलाचं शिक्षण झालं, तीर्थयात्रा झाली, तीर्थयात्रेनंतर मुलाकरता स्थळ शोधायचं होतं, परंतु योग चांगला, मुलगा येताना सून घेऊनच आला. म्हणजे हे त्या त्या प्रकरणातच शोभतं बरं का, नाहीतर हल्लीचा गेला आणि येताना सून घेऊन आला असं जर झालं तर कठीण होईल महाराज. होय, पण त्यावेळेला ते झालं, आनंद झाला. सर्व प्रकार सांगितला की अशा दृष्टांतानुसार हा प्रकार घडलेला आहे. तदनंतर विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणी मातेचा संसार आहे, परंतु संसाराला फळ काही लागेना. विचार करा, झाड आहे, त्या झाडाची पूर्णता कशात आहे? झाडाची पूर्णता फलप्राप्तीत आहे. त्याप्रमाणे सफल गृहस्थाश्रमाची पूर्णता ही सत अपत्य प्राप्तीमध्ये आहे, चांगलं अपत्य प्राप्ती होण्यामध्ये. परंतु संतती होईना. आणि याच दरम्यानच्या कालावधीमध्ये पडत्या फळाची आज्ञा म्हणून काशी क्षेत्री गेले, तिथे संन्यास स्वीकारला. परंतु इकडे रुक्मिणी मातेने सुवर्ण पिंपळाला केलेल्या प्रदक्षिणा, भगवंताचा काही संकेत, त्यानुसारे पुन्हा संन्यासाश्रमामधून संसार स्वीकारला. तरी देखील संतती होईना. विठ्ठलपंतांची पहिल्यापासून
या त्र्यंबक राजावरती नितांत श्रद्धा होती. म्हणून जे तीर्थयात्रा करण्याकरता आले त्या तीर्थयात्रेमध्ये सुद्धा त्र्यंबकेश्वरला आल्याचं वर्णन आहे. आणि ज्या वेळेला जीवनामध्ये अशा अनेक अडचणी येत आहेत परंतु समस्येचं मात्र निराकरण होत नाही आहे, त्यावेळेला त्र्यंबक राजांवर श्रद्धा असल्या कारणाने हे दाम्पत्य पुन्हा त्र्यंबकेश्वरी आल्याचं वर्णन आहे. कुशावर्तावर स्नान करावं, या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करावी. ब्रह्मगिरी म्हणजे पर्वत नव्हे, शिवमहापुराणामध्ये वर्णन आहे, साक्षात भगवान शंकरांचं हे स्वरूप आहे. आणि म्हणून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा म्हणजे भगवान शंकरांची प्रदक्षिणा आहे. या हेतूनेच तर नामदेवरायांनी वर्णन केलं आहे की जगामध्ये या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली तर इतकं पुण्य प्राप्त होईल. नाम म्हणे प्रदक्षिणा, नाम म्हणे प्रदक्षिणा, पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दृष्टी पडता नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. फक्त ती प्रदक्षिणा असली पाहिजे, ती फेरी नसली पाहिजे. श्रावणामध्ये तिसऱ्या सोमवारी जी मंडळी येतात सगळी फेरीला येतात. प्रदक्षिणेचं पुण्य महत्व आहे, फार विशेष आहे. या अनिकानिच पापानी जन्मांतरे कृतानिच ताणी सर्वाणी नश्यंती प्रदक्षिणा पदे पदे. या जन्मात असतील अथवा पूर्वजन्मामध्ये असतील, अनंत जन्मांमध्ये केलेली जी काही पापं आहेत ती सगळी पापं प्रदक्षिणा करताना एक एक पावला गणिक समाप्त होतात. या पलीकडे मी आणखी सांगेन, प्रदक्षिणा करताना अनवाणी पायाने प्रदक्षिणा केली पाहिजे, पायामध्ये वाहनं घालून नाही केली पाहिजे. का? कारण जसे जसे चालता चालता आपल्याला पायाला खडे टोचतील, काटे रुततील, तसं तसं आपलं पाप नष्ट होईल. भगवान त्र्यंबक राजांची आरती आहे, त्याच्यामध्ये असं वर्णन आहे, ब्रह्मगिरीची भावे ज्याला प्रदक्षिणा जरी घडे हो, जय जय काया कष्टे, जव जव चरणी रुतती खडे हो, तव तव पुण्य विशेषे, किलबिष अवघे त्यांचे झडे हो, केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पाया पडे हो. असं वर्णन आहे. पण मला विचारायचं आहे, जर चपला घालून केली तर कसं होईल सांगा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून यथा सांग प्रदक्षिणा करत असत. या प्रदक्षिणा करताना नागतीर्थ इत्यादी काही तीर्थ आहे, त्या तीर्थांचं वंदन आहे. आणि असं ते तपश्चर्या साधना जी आहे या दाम्पत्याची चालू होती. बराच कालावधी ही साधना झाल्यानंतर भगवान त्र्यंबकराज प्रसन्न झाले आणि विठ्ठलपंत त्र्यंबकराजाच्या दर्शनाकरता गेले असताना भगवान त्र्यंबकराज प्रगट झाले आणि विठ्ठलपंतांना पाहून प्रश्न विचारला, विठ्ठला, अरे एवढी भक्ती करत आहे, साधना करत आहे, अपेक्षा काय आहे, कशा करता ही साधना चालली आहे? विठ्ठलपंतांनी दिलेलं उत्तर आहे, प्रभू, काही मिळावं याच्याकरता माझी साधना नाही आहे, तर या नश्वर देहाकडनं आपली भक्ती घडावी याच्याकरता माझी असलेली साधना आहे. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आणि हा निष्काम भाव ज्या वेळेला भगवान त्र्यंबकराजांनी पाहिला, भगवान त्र्यंबकराजांनी दिलेलं उत्तर आहे, तुझी अपेक्षा नाही आहे, परंतु माझी सेवा मात्र कधीही वाया जाऊ शकत नाही. तुझ्या जीवनामध्ये उणीव काय आहे ती उणीव मला कल्पना आहे. आणि म्हणून मी वरदान देतो की अशा निष्काम भक्ताच्या पोटी प्रथम पुत्र रूपाने मी स्वतः प्रगट होईल. आणि या वरदानानुसार भगवान त्र्यंबकराजच सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या स्वरूपाने प्रगट झाले. शिवे अवतार धरून
अवतार धरून अवतार धरून शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. म्हणजे मी कीर्तनाला आरंभ करत असताना जो विचार मांडला होता की महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांचा पारमार्थिक परिचय आपल्याला दिलेला आहे, त्या मुद्द्यापर्यंत मी आलो. कोण आहेत निवृत्तीनाथ महाराज? शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. माझा मुद्दा इथे पूर्ण होतो, परंतु अभंग पुढे आहे म्हणून या भावंडांचा सुद्धा परिचय दिलेला आहे. कोण कोण आहेत हे भावंड? तर ज्ञानोबाराय हे म्हणजे साक्षात भगवान महाविष्णू आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. सोपान देव कोण आहेत? ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. इथपर्यंत आलं. आणि या भावंडांच्या सोबत असलेली एक बहीण आहे, ती म्हणजे मुक्ताबाई आहे. कोण आहे? अभंगाचं आदिशक्ती मुक्ताबाई, 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 आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जनी लागे पायी, दासी जनी लागे पायी, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. दासी जनी लागे पायी, दासी जनी लागे पायी, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सखा माझा, सखा माझा, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर सखा माझा, ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर,
ज्ञानेश्वर 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 सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता